हिरे, काहीतरी खाऊन घे. असं उपाशी राहिले तर कसं चालेल बाई? हिरे, ऐक की माझं. काही खाल्लं हिराने? मी पण दोनदा विचारलं, पण हिरा काय बोलायलाच तयार नाही. हिरे, कुणाची नजर लागली का आपल्या स्वप्नांना? वाटलं होतं तुझी या बावनखणीतून सुटका होईल, तुझं स्वतःचं घर असेल, कपाळावर कुंकू असेल. तुझ्या खुशीसाठी मी स्वतः शिलेदारांच्या घरी गेले, तिथे जाऊन हात जोडले. पण देवाला हे बघवलं नाही बघ. शिलेदारांनाही कसली बुद्धी सुचली ग. गोरगरिबांना आणि मुख्या जनावरांना मारून काय मिळालं ग त्यांना? बाळकृष्णाची मूर्ती चोरल्याचं पाप लागलंय त्यांना. बडीबी, शिलेदारांनी काही केलं नाहीये. तू त्यांना दोष देऊ नकोस. मी नाही ग, पण पूर्ण शिलेदारांच्या नावे बोटं मोडतोय. तळतळाट लागलाय बघ सगळ्यांचा. आणि आता हत्तीच्या पायाखाली? नाही, शिलेदार निर्दोष आहेत. त्यांना काही होणार नाही. तसं झालं तर खूप चांगलं होईल बघ. पण आता सजा जाहीर झालीय. शिलेदार कैदेत आहेत. त्यांना सजा होताना मला बघवणारच नाही बघ. पालखी सोहळा व्हायची किती आतुरतेने वाट बघत होते ग मी. शिलेदार मानानं तुला त्यांच्या घरी घेऊन जातील. माझ्या हिराचा संसार सुरू होईल. ही सगळी स्वप्न बघत होते. पण आता ही सगळी स्वप्नच राहिली ग. पण तू काळजी करू नकोस. तू एकटी नाहीयेस. मी आहे तुझ्यासोबत. आता फार भुकी राहू नकोस. शेवंता जेवण घेऊन येईल. काहीतरी खाऊन घे. छबू, हिरे, खरंच काहीतरी खाऊन घे. तू अशी उपाशी तापाशी राहिली तर शिलेदारांना बरं वाटेल का? शिलेदारांना सजा झाली म्हणून ह्या घरात सगळ्यांना आनंद झालाय बघ. वाईट वाटतंय असं दाखवतीये बडीबी, पण आतनं बडीबीचं सोड. ही रागरागच करते त्यांचा. पण ती सगुना, तू म्हणली होतीस ना त्या सगुनाचं काय खरं नाही बघ. ते खरं आहे. शिलेदारांना सजा झाली म्हणून तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता बघ. अगं वय, शिलेदारांना सजा झाली म्हणून सगुना मावशीला का आनंद व्हावा? मला तर काहीच कळना झालंय बघ. हिरे, शिलेदारांना खरंच हत्तीच्या पायदळी? नाही छबू मामा, मी असं होऊ देणार नाही. मी आलेच. अगं पण कुठं? हिरे, हिरे अगं.
निघाले का भुया? कोतवाली समोर. मी निर्दोष आहे. मला अडकवलं या समजत. मोठं कटकार असताना नसलं जात. आपल्यातलंच कोणतरी मिळाले गणी मला. तलावात विष शुद्ध यानंच मिसळलं. हे सिद्धच झालंय की हा बाजी चोर आहे. बाजी दोषी आहे हे सिद्ध होतं. या घोर पातकासाठी आम्ही बाजीस हत्तीच्या पायदळी तोडवण्याची शिक्षा देत आहोत. हिरे, अजून किती वेळ इथंच थांबणार आहेस? चल घरी. नाही छबू मामा, जोवर मी शिलेदारांना सोडवत नाही तोवर मी घरी येणार नाही. हे बाई, जरा हळू बोल. कुणी ऐकलं तर? ऐकू दे, मला नाही कोणाची पर्वा. एका इमानदार माणसाला फसवतायत सगळे मिळून, आणि मी ते होऊ देणार नाही. कसं आणि काय करणार तू? सगळं साक्षी पुरावा शिलेदारांच्या विरोधात. कसले पुरावे छबू मामा? तू मला सांग, शिलेदारांनी जर विष मिसळलं असतं तर तलावाकाठी कोतवालांची वाट बघत थांबले असते का ते? ज्या दिवशी मूर्ती चोरीला गेली त्या दिवशी शिलेदारच होते ना पहाऱ्यावर नातूवाड्यात. मग त्यांनाच जर मूर्ती चोरायची असती तर त्यांनी त्याच वेळी नसती का चोरली? वय खरं आहे ग, पण त्या चिमणाजीने जी साक्ष दिली ती सगळी खरी मानली या सगळ्यांनी. चिमणाजी साफ खोटं बोलतात छबुआमा. छबुआमा, लोहाला सोडण्याची कल्पना चिमणाजींचीच होती ना. नेमक्या वेळी याद येणं आणि नेमक्या वेळी विसरणं हा काही निव्वळ योगायोग नाही. बाळाजीरावांच्या प्रेताखाली सुद्धा चिमणाजीराव होते हे कसं? चिमणाजीराव कोणाच्या तरी सांगण्यावरून शिलेदारांना फसवण्याचा प्रयत्न करतात. शिलेदारांना मुद्दाम मूर्तीपर्यंत पोहोचवलं गेलंय, आणि कात्रजचा विषप्रयोग सुद्धा शिलेदारांना अडकवण्यासाठी केला गेला. चिमणाजीरावांची याद कधीच गेली नव्हती. अगं पण ते वैद्य बुवा त्यांनी साक्ष दिलीच की. ते सुद्धा खोटं बोलतायत छबुआमा. अगं खरं आहे तुझं, पण आता करायचं काय? खुद्द नानांनी शिक्षा दिली शिलेदारासनी. आपण कसं वाचवणार? छबुआमा, मी चिमणाजीरावांकडे जाते, तू वैद्य बुवांकडे जा. बघ तर काय म्हणतात. शिलेदारांना शिक्षा देण्याआधी खरं काय ते नानासाहेबांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. चल. हे रे, अगं या तपासण्या वगैरे हे कोतवालीचं काम. आपण कसं? कोतवालीचा विश्वास बसलाय चिमणाजीरावांवर. आता आपल्या माणसाला वाचवायचं तर आपल्यालाच हालचाल करावी लागणार. तू वैद्यांना भेटून सरब्याच्या घरामागं कोरड्या हौदापाशी ये. मी तुला तिथंच भेटते. चल. चल. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. चिमणाजी आहेत का घरात? काय काय काम होतं? मी हिरा, मला भेटायचंय त्यांना. ए बाई, अशी रात्रीची घरात घुसू नको. काम काय सांग आधी. बाजी शिलेदारांना नानांनी शिक्षा फरमावली आहे. ही खबर सगळ्या पुण्याला माहितीये. आजवर चिमणाजींना आठवत नव्हतं ना काही? आता कसं आठवलं सगळं? काय आठवणा झालंय बघा. माझा लाडका भाचा खेळता खेळता पडला आणि डोसक्याला मार लागला. कोण आहे, कुठनं आलाय, काय बी ध्यानात येणं झालंय त्याच्या. तुम्ही लवकर चला. स्मृती येणं किंवा जाणं भगवंताच्या हातात आहे. माझं वैद्याचं काय काम तिथं? असं मी काय म्हणतो, त्याच्या डोक्यावर घाव घालतो
म्हणजे सगळे यात परत येईल बघा. मूर्ख काय तू असे गाव बसून स्मृती येत नाहीत परत. मग त्या चिमणाजींची स्मृती कशी आली परत? आजच त्यांची याद परत आली आणि तुम्ही लगेच बाहेरही सोडलं. आजारी आहेत ना ते आमचं आम्ही पाहून घेऊ. हा, कुठे आपटले ते? डोक्याला मार कसा लागला? ते मला नाही माहित. वैद्य कोणी आणला? मीच. कुठे राहतात सांगा. तुम्ही एक काम करा, आज रातच्याला माझ्या भाच्याजवळ थांबा, म्हणजे आमच्या जीवाचा घोर कमी होईल हो. मी थांबून काय करणार तिथं? आणि मी रात्री कुठेही जात नाही. मग रातच्याला त्या चिमणाजींकडे कसं गेलता आणि किती मोबदला मिळाला खोट्या बोलायचा? ते मी तू आधी घरातून बाहेर हो, नाहीतर कोतवालीत फिर्याद नोंदवून मी तुझी. चल हो बाहेर. ए बाई, तुझी काही फिर्याद असेल ना ती कोतवालीत जाऊन नोंदव. चल निघ इथून. चिमणाजींची याद गेली होती की नाही हे मला माहिती नाही, पण एक खरं, चिमणाजींनी शिलेदारांवर जो आळ ठेवलाय तो साफ खोटाय. तुम्ही आजारपणाचा बनाव करताय. ज्या शिलेदारांनी काळजीपोटी स्वतःची शिदोरी चिमणाजींना खायला दिली, ज्यांनी स्वतःचा पगार तुमच्या हातावर ठेवला, त्यांच्याशीच तुम्ही गद्दारी करताय हे लक्षात ठेवा. एका बेकसूर माणसाला तुमच्या खोटारडेपणाची शिक्षा होतीये. कुठे फेडाल हे पाप? तुमची हाव किती मोहरांची आहे हे मला माहित नाही, पण एक सांगते, पाप्याला त्याच्या पापाची शिक्षा मिळायची ती मिळणारच. राहिला प्रश्न शिलेदारांचा, तर मी त्या सच्च्या माणसाचं काहीच वाईट होऊ द्यायची नाही. समझ नहीं आ रहा है आपका शुक्रिया किस तरह अदा करें। कोतवाल जी, बाजी ने एक बार हमारी जान बचाई थी और किस्मत देखिए, आज जब हम उसकी जान बचाना चाहते हैं तो कुछ कर ही नहीं सकते। बस हमारा दोस्त अपने आखिरी पलों में अकेलापन महसूस ना करे, इसलिए मिल तो सकते ही हैं। अगर आप ना होते तो आज ये मुलाकात मुमकिन ना हो पाती। शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया। बाजी आपल्यासाठी फक्त मित्र असेल, पण आमच्यासाठी मित्र बंधू सारं काही आहे. बाजी, तुला भेटायला फरी सेठ आलेत. बाजी मेरे दोस्त, अगर आपको ऐतराज ना हो तो हम कुछ पल यहां बिता सकते हैं। जरूर. बाजी, ये कैसा कहर गिरा है तुम पर, या खुदा। बहुत तकलीफ होती होगी ना, हमसे तो देखा तक नहीं जाता। किसने फंसाया तुम्हें? बस एक बार उसका नाम बताओ, वो खुद आकर बोलेगा कि बाजी बेकसूर है। हम तुम्हें अपना मानते हैं, तुम्हारे लिए किसी भी हद तक जा सकते हैं, बस एक बार उसका नाम बोलो। तुम नहीं बोलोगे? नहीं ना? वाकिफ हैं तुम्हारे उसूलों से, लेकिन तुम फिक्र मत करना,
तुम्हारे अपनों का ख्याल हम रखेंगे, तुम्हारी माँ का, तुम्हारी मुंह बोली बहन का और हीरा का। और हीरा का तो कुछ खास ख्याल रखेंगे, उसे कभी तुम्हारी मोहब्बत की कमी महसूस नहीं होने देंगे। तुमसे कई गुना ज्यादा मोहब्बत करेंगे उससे। इस नजर से बड़ा डर लगता है हमें। पहले भी एक बार ऐसी नजर देख चुके हैं। क्या फरमाया था तुमने? हिराला हात लागून दाखव। और वो बेहुदा सी धमकी। हिच्या अंगाला हात काय, साधं बोट जरी लावलं तरी यो आत खुब्यातनं काढून हातात देईन मी. चुनौती दे रहे हो हमें? ती बरोबर वाल्याला देतात. मी तुम्हाला फक्त सावध करतोय. हम हीरा को हाथ भी लगाएंगे और कुछ नहीं कर सकोगे तुम. इसी काल कोठरी तक रह जाएगा तुम्हारा गुस्सा. हमारा तो दम घुटता है यहां पे. बाजी, तुम्हें तो खुश होना चाहिए. हीराची सारी जिम्मेदारी आता आमची. और इसी खुशी के मौके पर हमारी तरफ से ये छोटा सा तोहफा कबूल करो. लेकिन तुम इस तोहफे का क्या करोगे? तो हम खुद ही पहन लेते हैं. हीरा कोंदनाथ शोभुंदिस्तो. तुम बस खुशी से अलविदा कहना. बाकी हीराची फिक्र करू नको. मराठी ठीक बोला ना? नहीं भी बोला तो हीरा से सीख लेंगे. अब तो बस हीरा और हम हीरा को बहुत बहुत खुश रखेंगे. भाई, बड़ी सख्ती से पेश आती है आपकी मिट्टी. हमसे तो बर्दाश्त नहीं होता. खैर, अब रुखसत का वक्त आ गया है. अलविदा बाजी.